हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्व? आई होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. सो आजच्या ब्लॉगची सुरुवात ही मी दुपारपासून करते आहे. मी 3:30 असं काहीतरी वाजलेले आहे. सो सकाळपासून तर मी माझ्याच धुंदीत होती, माहीत नाही कोणत्या धुंदीत होती तर. सो तो ब्लॉग काही शूट केला नाही. आणि आत्ता मी जेमतेम जेवण केलं आहे पोट भरून. मी आणि मनू आम्ही बेडरूममध्ये झोपलोच होतो आणि मी खाली आली तर मनू साहेबा पण खाली आली माझ्यासोबत. मी जेवण केलं तर मनू साहेबांनी पण जेवण केलं. मनू तू जेवली का बाळा? जेवली तू? मनू ए मनू. सध्या तिचं काही मन आहे नाही गाईज सांगायचं काहीच. सो आता थोड्या वेळा अगोदर जेवण केलं, थोडं थांबते, आईस्क्रीम खाते, मग घरातली पुन्हा कामं करते. सो तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. आणि मनू सास काय होती का बरं म्हणून ये मनू ए मनू. सो गाईज फायनली मी आईस्क्रीम आणली आहे आणि मनू पण आईस्क्रीम खाऊन राहिली आहे. मनूला पण मी थोडीशी आईस्क्रीम दिली होती, तिला खूप जास्त आईस्क्रीम आवडते. सो गाईज माझं फायनली कामं वगैरे सगळं झालं आणि मी अंघोळ वगैरे करून फ्रेश झालेली आहे. सो गाईज माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि फ्रेश झाली आहे. मस्तपैकी मी आता जाणार आहे मी मंदिरामध्ये, कारण मला रुद्राभिषेक करायचा आहे आज, तर मी मंदिरामध्ये जाऊन करणार आहे. सो तुम्ही असेच माझं घर किती स्वच्छ दिसून राहिलेलं आहे. सो गाईज मला आहे 15 तारखेला ऑर्डर, ती पॅन आपल्या ब्राईडची. सो त्यांची डिमांड आहे की ती इथे बिलकुल नाही येणार पार्लरमध्ये, त्यांच्या घरीच जावं लागणार असं ना कोणी लोक. सो ठीक आहे येऊन जाणार. सो त्यासाठी माझी पॅकिंग आत्तापासून मी सुरू करत आहे, कारण की कसं असते मग वेळेवर आठवत नाही काही गोष्टी. सो पाहू शकता तुम्ही सगळं मी एका बॉक्समध्येच नेणार आहे, कारण बरंच सामान नेणार लागतं ब्राईड म्हटलं म्हणजे तिच्यासाठी. सो हे मी आता शोधते आहे. हा एक बेल्ट आहे आणि इथे पण लाईट लावून केली का
वर येते काय सांगू. सो गाईज माझ्या ऑलमोस्ट सर्व कामं झालेली आहे आणि ते मी काही शूट केले नाही, पटपट कामं करून घेतले. बघू शकता माझा गॅस ओटा हा पूर्ण क्लीन आहे, सिंक पण क्लीन आहे माझी, तर टाईल्स पण क्लीन आहे आणि माझी मंटू बाई तिथं झोपलेली आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी तिला मी तिथं म्हटलं झोप तू आराम कर. आणि हे पण रूम बघू शकता माझी पूर्ण नीट अँड क्लीन केलेली आहे आणि हे मी तिथं माझा बॉक्स ठेवलेला आहे तो मगाशीचा. सो आता मी करून घेते आंघोळ आणि त्याच्यानंतर मी करते पेट पूजा. और फिर पेट पूजा करने के बाद जब सोचेंगे अपन की क्या करना है. तर असे आवडले माझ्या ब्लॉगमध्ये आणि कपडेसुद्धा धुतले गाईज मी बघू शकता. सो गाईज मी माझ्यासाठी बनवलेलं आहे मस्तपैकी खायला. सो बघू शकता तुम्ही मस्त टेस्टी असं फ्राय राईस आणि दही बनवलेलं आहे तडक्याचं. सो मस्त मी जेवण करून घेते, तुम्ही पण या जेवायला. आणि मोबाईल मी चार्जिंगवर लावते गाईस बिकॉज मोबाईलमध्ये लाईन गेली होती, तर आता लाईन आली आहे. आणि मनू तिथे झोपलेली होती, तिथून मी मनूला आणलं पाहू शकता. ते आता करून राहिली आहे जेवण. कारण तिथं तिला ती जेवलेली होती तरी झोपून गेली होती, म्हणून तिला मी आणलं वरती. म्हटलं पहिले जेवण कर बाई आणि मग झोप. सो आता मी मस्त मोबाईल वगैरे वापरेन तर ते जेवण करून झोपते, सल्ला होते चांगली. छान कूलर लावलेला आहे आणि वरती इतकं तपून राहिलं की सांगू नाही शकत. माझी मैत्रीण आम्हाला छान ट्रीट देत आहे ना, जबरदस्तीची नाही मनाची देत आहे. तर आम्ही छान ज्यूस प्यायला आलो आहे, ते पण चौपाटीवर. सोबतच वैष्णवी पण आहे आणि इकडे ते पण आहे. ते पता नहीं वो गाइस क्यों मुँह पाती रहती है हमेशा क्या ही पता, वो दिखाने के लायक नहीं है. ये गलत बोल रही है गाइस, ऐसा कुछ नहीं है. आज उसने मेकअप नहीं किया है इसकी वजह से. हर कोई मेरे जैसा थोड़ी ना रहता है बिना मेकअप के खुलेआम घूमता है गाइस. सो गाइस अब हम जूस पियेंगे, आप लोग वेट करिए, आप लोग भी पीने आ जाइए. जब तक आप ये व्लॉग देखेंगे तब तक हमारा जूस ख़त्म होके आप पीछे से निकल भी गया होगा गाइस. सो गाइस फायनली आमचा ज्यूस आलेला आहे आणि हे पाहू शकता तोंड लपवून राहिली आणि हिला फोनावर फोन येऊन राहिली तिच्या मम्मीचे. सो मैं गाइस ले लेती हूँ. मेरा पिंक तुझा हेयर कलर आहे, माझा पिंक. और तेरा तेरा क्या ये ले. हेलो ये मेरा है गाइस और ये बहुत मस्त. ते टीनाला बसवून द्यायसाठी आलो आम्ही शेगाटी मध्ये. तर गाईज आता आम्ही बसलेलो आहे जेवण करायसाठी आणि मम्मी आहे इथं माझी मैत्रीण आहे आणि मस्त ही बिर्याणी बनवलेली आहे. सो आता आम्ही मस्त खाणार. भाजी देना चम्मच आहे आप लोग भी आ जाइए खाने के लिए.